शक्तीपीठ महामार्गात 27,000 एकर सुपीक जमीन संपादित होणार आहे. त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार असून यामुळेच शेतकऱ्यांनी आता या महामार्गाला मोठा विरोध केलाय. दरम्यान शक्तीपीठ महामार्ग विरोधात मोठं जन आंदोलन उभं राहिलं असतानाच राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरमध्ये अनौपचारिक गप्पा मारताना शक्तीपीठ महामार्गाचं अलाइनमेंट बदलण्याचे संकेत दिलेत. विशेषतः सोलापूर, सांगली, कोल्हापूरमध्ये बदल केला जाऊ शकतो. या संदर्भात विचार सुरू असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधानसभेच्या निवडणुकावेळी शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात जमीन संपादनाचे आदेश काढण्यात आल्याकडे लक्ष वेधलं. शेतकऱ्यांनी हा अनुभव घेतलाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं हे वक्तव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं आहे काय, अशी शंकाही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केली. अनौपचारिक बोलणं झालं अशी बातमी लीक झाल्या. आता नागपूरमध्ये बातमी लीक करण्यात आली का खरंच ही बातमी आहे हे आम्हाला कल्पना नाही. कारण मुळात मुख्यमंत्री महोदयांना अनौपचारिकरित्या निदान 50% गरज नाही आहे एवढं कळलं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं राहिलेला 50% सुद्धा रद्द करावा. नाहीतर फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या नजरेमध्ये धूळफेक नको एक बातमी सोडून द्यायची की बाबा असं रद्द होणार आहे. विधानसभेच्या वेळी हा अनुभव शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. त्यामुळं जोपर्यंत अधिकृत अधिसूचना निघत नाही आणि पूर्णपणे हा महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत सरकारची भूमिका स्पष्ट आम्हाला कळणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पा मारताना हे वक्तव्य केलं असलं तरी याबाबत जोपर्यंत अधिकृत अधिसूचना निघत नाही तोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग विरोधात शेतकऱ्यांचा लढा सुरूच राहणार असल्याचा इशारा देण्यात आलाय.